समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सातारा जिल्ह्यात लोहारा सुतार समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय। समाजाला एकत्र आणत कोर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे समाजाच्या चळवळीला नवे वळण मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। या बैठकीत ॲडव्होकेट गणेश लोहार यांनी जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील समाजाची ताकद अधोरेखित करत समन्वयाच्या अभावामुळे अपेक्षित प्रगती होत नसल्याची खंत व्यक्त केली। समाज हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। दरम्यान कोर कमिटीची प्राथमिक रचना जाहीर करण्यात आली। अध्यक्षपदी बाळासाहेब लोहार तर उपाध्यक्षपदी अनिल लोहार, निर्मला दुधाने आणि संभाजी सुतार यांची निवड करण्यात आली। सचिवपदी संतोष शिराळे, सहसचिव महेंद्र कदम तर खजिनदारपदी राजेंद्र लोहार आणि कुमार लोहार यांची निवड करण्यात आली आहे। यावेळी उपाध्यक्ष अनिल लोहार यांनी समाजासाठी 5% आरक्षणाची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उभारण्याचे आवाहन केले। तसेच समाजातील तरुण पिढीला पुढे आणून संघटनात्मक एकता मजबूत करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आलाय। माझं नाव अनिल मारुती लोहार, माझं पद कोर कमिटी उपाध्यक्ष आणि माझे सहकारी अध्यक्ष बाळासाहेब लोहार आज कोर कमिटीचे अध्यक्ष असून आजचे झालेले आमच्या कोर कमिटीतून सरकार मागणीचे निर्णय की आज असंख्य आम्ही गाव वेशीवर असणारा लोहार सुतार समाज हा आजही अशिक्षित आणि बेकारीच्या झळा सोसत आहे। या कोर कमिटीच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की आम्हाला तुम्ही वेशीवर घरं दिली, परंतु आम्ही भूमिहीन आहोत, आम्हाला म्हणावी तशी जमीन दिली गेलेली नाही। घराला आमच्या 10 फूट बाय 12 फुटाची जमीन आजही आहे आणि कुटुंब 10 आणि 12 जणांचं आहे। आज त्या 10 बाय 12च्या घरात ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं वेठीस जातं। सरकारला माझी विनंती आहे की आम्हाला भूमिहीनाचे दाखले द्यावे। आमच्याकडे एकरीची जमीन नसून आमच्याकडे गुंठ्याची जमीन आहे। 5 गुंठे ते 10 गुंठे, 10 गुंठे ते 15 गुंठेच्या पलीकडे आम्हाला जमीन देखील नाही। आम्ही आज छत्रपतींच्या काळापासून सेवेकरी मंडळी आहोत। आज आम्ही या महाराष्ट्राची संपूर्णत्व सेवा केलेली आहे आणि या सेवा करून आज आम्ही भुकीत आहोत, अशिक्षित आहोत। हे कुठंतरी चित्र बदलण्यासाठी आज कोर कमिटीची आम्ही स्थापना केलेली आहे आणि कोर कमिटीच्या माध्यमातून आमच्या सरकारकडे बहुसंख्य मागण्या आहेत। त्या मुख्य मागण्या म्हणजे आमच्या मुलांना शिक्षण पूर्वत्व पहिलीपासून ते पदवीपर्यंत शिक्षण सरकारनं फ्री करून द्यावं। त्यानंतर आमचं जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे श्री विश्वकर्मा विकास महामंडळाची जी स्थापना केली ते आज तागायत सातारा जिल्ह्यामध्ये त्या महामंडळाची पुनर्स्थापना झालेली नाही, तरी ते महामंडळ सातारा जिल्ह्यासाठी स्थापन करून त्याचं बहुमान अध्यक्षपद कोर कमिटीला देण्यात यावं आणि त्या महामंडळावर मिनिमम 100 कोटी तरी निधी प्रस्तावित करावा अशी मी सरकारला विनंती करतो। तसेच आज सरकारने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या 15 मागण्या आहेत। त्या 15 मागण्यातले प्रमुख मागणी आमचं जे महामंडळाच्या माध्यमातून मागणी असेल, शैक्षणिक मागणी असेल, त्यानंतर महाज्योतीची जी मागणी आहे, ह्या प्रमुख मागण्या तरी सरकारनं आमच्या पूर्वत्वास कराव्या आणि येणारा काळ हा लोहार सुतार समाज हा अशिक्षित शिक्षित करून द्यावा अशी सरकारला मी विनंती करतो आणि थांबतो। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश पवार, निलेश भिलारे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।